आजच्या दिवसातील ही पहिली लढत दोन संघामध्ये. देपोली स्पोर्ट देपोली संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे 3 षटकामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज होते विराट स्पोर्ट शेलार. शेलार संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते सोनू आणि फलंदाजी करण्यासाठी अक्षय आणि सूरज अशी देपोली स्पोर्ट संघाची सलामीची जोडी. सोनू आपल्या लांबलचक बॉलिंग मार्फत राईट आर्म ओव्हर द विकेट शॉट टाकला, चेंडू पुढ्यात टाकला, चेंडू हवेत मात्र झेल होण्याचा प्रयत्न होतोय, झेल टिपला जातोय, यष्टिरक्षकाने सुरक्षित व्यवस्थित झेल पकडलाय आणि पहिला मोरा बाद होतोय. अक्षय 0 या धावसंख्येवर डगआउटच्या आश्रयाला जातोय अक्षय. पहिल्या चेंडूवर एक मोठा आघात होतोय, एक पहिला फलंदाज बाद होतो 0 या धावसंख्येवर. आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय नितेश. दोन संघामध्ये मोठी लढत असणार आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता धाडसी तो पहिल्या चेंडूवर थोडासा चुकीचा ठरतो की काय असं वाटतंय. मात्र सोनू पुन्हा एकदा या षटकातील हा चेंडू मात्र मैदानच्या दिशेने चेंडू ढकलून दिला आहे. मैदानचं क्षेत्ररक्षण दूर आहे, डीप आहे, चेंडू अडवला जातोय, चेंडू फेकी होणार आहे. मात्र दरम्यान 1 धाव पूर्ण होते. नितेशच्या बॅटच्या पट्ट्यातून येते संघाच्या खात्यामध्ये. नितेश आपलं खातं खोलतोय आणि बरोबर संघाची स्कोरिंग सुरू होते 1 बाद 1 देपोली संघाची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. अंतिम दिवसामध्ये दुपारचं सत्र आहे. 2 संघामध्ये मोठी लढत होते. सोनू पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू पुढ्यात टाकलेल्या चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू थोडासा उचली घेतोय, सरळ निघून जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतायत. यष्ट्यांच्या मागे एक निर्धाव चेंडूची सांगता होते सोनूकडनं. तोच सोनू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्याच्यासमोर फलंदाज असणार आहे सूरज. यावेळेच्या चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते आणि 2 फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. ओव्हरथ्रोच्या रूपात सुद्धा 1 धाव पळून काढले दोन्ही फलंदाजाने. अशा प्रकारे 3 धावा देपोली स्पोर्ट देपोली संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 4 या धावसंख्येवर. पहिले षटक चालू आहे आणि पहिले षटक चालू असताना 1 बाद 4 अशी धावसंख्या देपोली स्पोर्ट देपोली संघाची होते. सोनू पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. नितेश असणारे फलंदाज 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळेस चांगला चेंडू, थोडासा लो राहिलेला चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॅट फिरवली गेली. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे मिलन होत नाही, संपर्क होत नाहीत. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक चोख बजावतात आणि चेंडू मात्र डॉट होतोय. तोच सोनू एक चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय आपल्या संघासाठी. हलवा टाकलेला चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू आहे मात्र चेंडू हवेत उडाला. झेल सोपा होता, झेल टिपण्याचा प्रयत्न भरपूर केला गेला मात्र शेवटच्या क्षणामध्ये झेल सुटला गेला आणि फलंदाजांना संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6
देपोली संघाची स्थिती. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता पहिल्या षटकामध्ये, मात्र तेवढासा अचूक निर्णय म्हणता येणार नाही, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 6 आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते शेलार संघाकडनं. हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलमध्ये म्हणजे टाकला चेंडू, मात्र चांगला फटका आहे, हवेत उडालेला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते. दरम्यान फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावफलक पुढे सरकला जातोय देपोली संघाचा 1 बाद 8 या धावसंख्येवर. हर्षद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नितेश असणारे फलंदाज त्याच्या समोर. यावेळेस चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अडवण्याचा प्रयत्न करतो, अडवला जातो चेंडू. धाव मात्र स्थिर आहे 1 बाद 8. कुठल्याही प्रकारे ह्या चेंडूवर धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळाली नाही. हर्षद पुन्हा एकदा नितेश असणारे 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतो नितेश आपल्या संघासाठी. यावेळेस त्रिफळाचीत नितेश होतोय, फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज मोहरा तंबूच्या आश्रयाला जातोय 8 या धावसंख्येवर. घेऊन 3 षटकांचा उमेश गुरव साहेबांचं इथे आगमन होते. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत उमेश गुरवजी आपलं. आता मात्र नवीन फलंदाजी करण्यासाठी नितीन येतोय. सूरज बाद झाला होता फलंदाज, मात्र त्याची जागा घेण्यासाठी भरून काढण्यासाठी नितीन फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हर्षद समोर. नितीनसाठी हा टाकला चेंडू चांगला चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखी बाहेर जातो म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत. वाईटची 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. देपोली संघाची धावसंख्या वाढली जाते. 1 2 बाद 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय संघ. हर्षद पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला चेंडू क्लिक करण्यात आले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातो. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न, खराब प्रयत्न. फलंदाज धाव बाद होतोय. अंदाज नितेश बाद होतो. 2 संघांमध्ये 2 खेळाडूंमध्ये थोडीशी तालमेलची कमी बघायला मिळाली आणि फलस्वरूप त्याचाच प्रत्यय पाहायला मिळालं. फलंदाज धावबाद होतो. यावेळेस हर्षद पुन्हा एकदा नितीनसाठी नितीन सरसावले. चेंडू हवेत आहे, मात्र उंच उडायला झेल आहे, मात्र झेल सुटतोय आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. देपोली संघाची धावसंख्या वाढली जाते 3 बाद 12. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 बाद 12 अशी देपोली संघाची स्थिती आपण पाहतोय. हर्षद पुन्हा एकदा नितीनसाठी. नितीन पुन्हा एकदा क्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून जातोय. क्षेत्ररक्षण धावत जातोय, चेंडूला अडवतोय आणि
एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. बायच्या रूपात एक वाईटची सुद्धा खूण येते. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातो. देपोली स्पोर्ट देपोली संघाची धावसंख्या वाढली जाते 3-14. हर्षद पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलाय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने निघून जातो. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो. चेंडू फेकी होते मात्र खराब फेकी झाली आणि मात्र दुसऱ्या ऍक्शन मध्ये चेंडू फेक चांगली झाली आणि फलंदाज धावबाद होतोय. एकने धावसंख्या वाढली जाते 4-15. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देपोली स्पोर्ट देपोली संघाची 4-15 अशी आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज शेलार संघाकडनं. गोलंदाज असणारे स्वप्नील. आपल्या बॉलिंग मार्कवर स्वप्नील तयारी करताना आपण पाहतोय 17-18 पावलांचा लांब लचक रनअप आणि त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असणारे नितेश. यावेळेस चेंडूला हवेत मारण्याचा प्रयत्न फसलाय मात्र एक धाव तर पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. एकने धावफलक पुढे सरकला जातोय 4-16. स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नितीन त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी नितीन सरसावलाय मात्र चेंडूने बॅटची कडा घेऊन निघून गेलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 5वा मोहरा बाद होतोय. 16 या धाव संख्येवर देपोली संघाचा. देपोली संघ मात्र आता अडचणीमध्ये येतोय. साईगाव आणि छोट्या 11 म्हापोली 2 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. हॅलो, थोडीशी संधी मिळते. व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे आपण बोलूया. दयानंदजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा आपण यथेचित सत्कार करूया. तर सचिनजी तारमळे यांचा सत्कार करण्यासाठी मी राजू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी तारमळे साहेबांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा. एकंदरीत राजू पाटील जर बद्दल सांगायचं झालं तर दयानंद पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सचिन तारमळे यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार या क्रीडा नगरीमध्ये होतोय. त्यानंतर एक मोठा सन्मान आणि सत्कार होणार आहे. कारण ज्या दात्याने आपल्याला 3 दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे, एक त्यांचा मोठा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा राजूजी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. उमेशजी गुरव साहेब कवाड यांचा मोठा सन्मान आणि सत्कार या क्रीडा नगरीमध्ये होतोय. त्यांनी 3 दिवस सतत जेवणाची सोय केली होती आपल्या सर्वांची. निश्चितच करून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत सुद्धा करायचं आहे. निश्चितच करून धन्यवाद त्यांना द्यावं लागतील उमेशजी गुरव यांना की आपण अन्नदाते आहात आणि निश्चितच करून एक मोठा आपण या स्पर्धेसाठी भाग घेतलेला आहे. नंतर मी शिवाजी शेलार यांचा सुद्धा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यासाठी
राजू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते शिवाजी सेलार यांचा सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये सन्मान करायचा आहे. या सन्मानाचा मेनू असेल मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. त्यानंतर या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले राजू भाऊ बगले यांचा सुद्धा आपण सन्मान या क्रीडा नगरीमध्ये करणार आहोत. मी राजू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले निलेशजी भांगरे साहेब यांचा सुद्धा मोठा सन्मान या क्रीडा नगरीमध्ये आपण करताना पाहतोय. राजूजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर गणेशजी भांगरे यांचा सुद्धा मोठा सन्मान आपण या क्रीडा नगरीमध्ये करणार आहोत. त्यानंतर छोट्या स्पोर्ट म्हापोली आणि साईगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी हजर राहायचंय. मी पाहुण्यांमध्ये व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या सचिनजी तारमले साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठ टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. उमेशजी गुरव साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. तर दोन संघामध्ये नाणेफेकी होते. 3 षटकांचा सामना राहणार आहे. एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक लिहिलं गेले तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट पिलंजी बुद्रुक असं लिहिलं गेले. मी पाहुण्यांच्या हाती कॉइन देतोय. कोण कॉलिंग करणार आहे? आई गावदेवी असा कॉल मागितला आहे छोट्या स्पोर्ट मापोली संघाच्या संघनायकाने आणि आई गावदेवी असाच कॉल आलाय. मापोली संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकले. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपण नाणेफेकी जिंकले. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये आपण प्रथम फलंदाजी करणार आहात की गोलंदाजी? आम्ही पहिले गोलंदाजी घेऊ. गोलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट का असेल? समोरच्या संघाला कसे तुम्ही बघता? आता तर सर्व संघ चांगलेच आहेत आणि आम्ही पण चांगला करण्याचा प्रयत्न करू. तरी 3 षटकामध्ये किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 25च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण नाणेफेकी हारला तर नाणेफेकी जर जिंकली असती तर आपण 3 षटकामध्ये आपला डिसिजन काय आला असता? गोलंदाजी. आता आपल्या मनाविरुद्ध आपल्याला खेळायचं आहे. 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आपण? 30+. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊया. बोलूया सामन्याकडे. थँक्यू व्हेरी मच बी लकडे सर. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या 23 धावांचं लक्ष आहे टीम विराज स्पोर्ट शिल्लार या टीम समोर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धीरज विथ रोहन. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर विनोद सज्ज होतोय. चला मॅचला सुरुवात करूया आपण. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हा अंतिम दिवस. अगदी दुपारच्या सत्रात उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. मॅच ऑन होत आहे मैदानाच्या आतमध्ये. 23 धावांचं लक्ष टीम शिल्लार समोर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक केला. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार.
धीरजच्या बॅट मधून अगदी दमदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलाच बॉलवर हा चौकार पाहायला मिळाला. या बॉलेस हिट, अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. धाव फक्त सिंगल. अगदी बॉल सीमापार होईल या आशेने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता परंतु मिळाली आहे फक्त आणि फक्त सिंगल. सन्माननीय पिलंचे गावचे सामाजिक कार्यकर्ता जयजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी मात्र थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात. फक्त 23 धावांचे लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे मात्र लक्षात घेऊन गोलंदाजी सोबतच क्षेत्ररक्षण करणं अगदी महत्वाचं आहे टीम देपोलीसाठी. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली येतात. पहिली विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहनची पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच विकेट्स घेणं महत्वाचं आहे. सोबतच धावा रोखाव्या लागतील. या वेळेस यष्टीरक्षकाची चुकी परंतु बॉल स्टॉप केला गेलाय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. अवांतर धावांवर रोख लावणं देखील अति महत्वाचं आहे टीम देपोलीच्या माध्यमातून विचार केला तर. कारण धावा ज्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त 23 वाचवायच्या आहेत तुम्हाला 3 षटकामध्ये. कमी धावांचे लक्ष असताना मात्र गोलंदाजी जी आहे ती अगदी कंजूसभरी आवश्यक आहे. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. धाव फलक 9 वर पोहोचलाय. विनोदच्या माध्यमातून हे पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कारण पहिला बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक केलंय विनोदने. मात्र यावेळेस स्टॉपेज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 13 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच आता मात्र 12 बॉल आणि 10 ची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर चौकार अति महत्वाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यापासून समीकरण जे आहे ते सोपं झालंय विराज स्पोर्ट टीम शिल्लारसाठी. या बलेचा बॉल व तसा संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट.
बॉलिंग ट्रॅकवर अक्षय आलाय, मात्र या ठिकाणावरनं अक्षय आणि सोबतच येणाऱ्या गोलंदाजाला देखील षटक जे आहे ना ते अगदी मॅजिकल फेकावं लागेल. जादूमय गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण आता मात्र तुमच्याकडे 11 बॉल मध्ये वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावा आहेत. स्विच हिटचा चांगला फटका म्हणता येणार नाहीये, कारण बॉल हवाय मादा क्षेत्ररक्षक जेल खाली, फटका फसलाय त्या ठिकाणी. अजून एक विकेट, फलंदाज बाद. आतमध्ये येतोय पहिला बॉल आणि त्यानंतर समीकरण पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 धाबांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, इनफिल्डच्या आतमध्ये मिड विकेटला बॉल स्टॉप केला गेलाय. थोडी मिसफिल्ड जरूर पाहायला मिळाली, मात्र हे जे आहे ना ते तुम्हाला आवश्यक नाहीये, कारण प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. दुसऱ्या बॉलवर देखील आली आहे सिंगल. फुल टॉस आहे, टॉप एज लागलाय, नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. भीमर चेंडू आणि पुन्हा एकदा थोडी मिसफिल्ड. अर्थातच या बॉलवर आता मात्र आल्यात 1+2 3 धाबा. अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला आणि आता मात्र स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे. सूरज बॉलिंग ट्रॅक वर. चार बॉल या ठिकाणावर निर्धाव फेकावे लागतील सूरजला विजयासाठी, आणि हे काम जे आहे ते तेवढंही सोपं नसणार आहे. चार चेंडू एका धावेची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय विराज स्पोर्ट शेलार. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. लो स्कोरिंग मॅच. अर्थातच आम्ही गोलंदाज निवडतोय. ज्याने फेकलं होतं पहिलं षटक, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट घेतली होती. नाव आहे सोनू.
सोनू आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. साई देवा साईगाव विपक्ष छोटा 11 मापोली या दोन टीम मध्ये आपण पुढची मॅच पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण देऊया सोनूला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय उमेश दादा गुरव आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या आकर्षक ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सोनू याने पहिलं षटक फेकलं होतं. 6 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट त्या षटकामध्ये आली होती. उमेश दादा गुरव यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. वेल बॉल सोनू. यस नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या दिशेने आपण बोलूया. साई देवा साईगाव विपक्ष छोटा 11 मापोली या दोन टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या 3 षटकासाठी आपण ऐकूया ज्येष्ठ समालोचक बी लकडे सर.